TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. दोन फलंदाज उतरलेत दिविगरपणा संघाचे आणि त्याच्यातील देवानंद यांनी खेळलेला पहिलाच फटका लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या दिशेने गेला आणि 4 धावा मिळतात. 4 धावांची सही नागले अशी लढत आपण बघतोय. गोलंदाज अगस्त्यर राईट अमोर द विकेटचा मारा, ट्राय टू प्लेइंग आउट फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ढकलून दिला चेंडूला, पॉइंट बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू जातोय आणि 4 धावा मिळतात. डीजे 4 धावा मिळतात. गोलंदाज पुन्हा तयार, पॉवर प्ले मध्ये फलंदाज पॉवर दाखवत आहेत. उलटा चेंडू ऑन साइडला मिडविकेट पट्ट्यावर निघून जाईल काय, बघूया नेमकं काय घडते आणि 6 धावा. डीजे 50 रुपयाचा पारितोषिक आलं या फलंदाजाला. गोलंदाज तयार, आता शॉट ऑफ लेन, त्या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने डोलावलंय. नो चान्स फॉर द फिल्डर. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स फॉर मिस्टर बॅट्समॅन. एक ब्रेक घेऊया आणि या ब्रेक मध्ये मधुर संगीत ऐकूया. फलंदाज गोलंदाज तयार, आता फक्त चेंडूला फक्त बॉटम हँडचा वापर केलाय. सॉफ्ट ड्राईव्ह ज्याला म्हणता येईल खेळतोय. पॉवर प्ले मध्ये पॉवर दाखवतोय. शेवटचा चेंडू या पॉवर प्लेच्या षटकातील आणि ऑफ स्टंप स्क्वेअर लेग पट्ट्यामध्ये सुद्धा क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. आता शफल क्रॉस करून चेंडूला डोलवलंय आडव्या बॅटने. चांगला ग्लान्स बघायला मिळालाय. लेग ग्लान्सच्या फटक्यांमध्ये ज्याची निवड केली जाते तसा फटका बघायला मिळालाय. लेखाचोका त्यांच्याकडून आम्हाला प्राप्त होतोय. आता फ्लाईट जास्त दिली, फ्लाईटच्या अगेन्स्ट खेळला फलंदाज. दोन्ही बाजूने प्रेक्षकांना तुम्ही बघू शकताय. शफल क्रॉस होऊन चेंडूला डोलावलाय. चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेत गेला. एकदा मिळाली फेकी, येईपर्यंत दुसरी धाव घेणार यात काही शंका नाही. अंबर होतोय क्षेत्ररक्षक आणि फायदा उचलताना 2 धावा पूर्ण केलं जातं, ज्यांना इन ऍक्शन मध्ये बघतोय आपण. आता गोलंदाज तयार, दुसरं षटक सुरू आहे. चांगला फटका डोळालाय. मिडविकेटच्या दिशेने चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही. चेंडू सीमारेषेपर्यंत पोहोचतोय आणि 4 धावा मिळतात. चेंडू ऑफ स्टंप मध्ये येऊन खेळण्याचा विचार होता, फक्त टॅप करायचा होता, मात्र चेंडू राहतोय फॉरवर्ड शॉट लेग मध्ये. ठीक आहे, पर्यंत 1 धाव पूर्ण केली. स्ट्राईक झालाय. समोर फलंदाज उजव्यात असतात देवानंद. शफल क्रॉस होऊन चेंडूला डोळावलाय. फाईन लेगच्या दिशेत राहत. बघूया धावा किती मिळत आहेत. डिक्लेरेशनचा इशारा येईल यात काही शंका नाही आणि पंचांचा 2 धावांचा इशारा आलाय. पाठी गोलंदाज तयार, फलंदाज तयार. ऑन साइडला शॉट मिड विकेट बघतोय. डीप थर्डमॅन पट्ट्यामध्ये क्षेत्ररक्षक, मात्र गोलंदाजाची लाईन या ठिकाणी बिघडलेली आहे. आउटसाइड द लेग स्टंप ठाऊक असल्या कारणानं त्याच पद्धतीने खेळ करावा लागेल. पलटपदा चेंडूला खोदून काढले. बॅकलिपचा चांगला वापर केलाय. संतोष नाणेकर एक प्रसिद्ध फाउंडर ऑफ tenniscricket.in करणं गरजेचं आहे आणि ती पायाभरणी करताना दिसतात हे 2 फलंदाज. चांगला बॅकलिपचा वापर केलाय. ऑफ स्टंपवर चेंडू होता. ऑन साइडला शफल होऊन क्रीजवर शफल झालाय आणि ऑन साइडला टोलवण्याचा प्रयत्न केलाय. बघूया अपील केलं जाते, धावचीच अपील केलं जाते आणि याच दरम्यान फलंदाज देवानंद हा बाद झालाय. देवानंद यांनी किती धावा केल्या मध्ये? संजय राईट अमोर द विकेटचा मारा, फुलटा चेंडू ऑन साइडला लांबण पट्ट्यात. हा जय टिपणं गरजेचं आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यापासून दूर असल्यामुळेच या 4 धावा मिळतील यात काही शंका नाही. बघूया काय घडतंय. 4 धावांचा इशारा आला आणि या तिसऱ्या षटकातील आता पुढचा चेंडू. हा चेंडू ऑफ स्टंपवर निघणारा होता. ट्राय टू प्ले आउट फ्रॉम द बॉडी, प्रयत्न केलाय आणि सफलता मिळाली यात काही शंका नाही. बॅटच्या पट्ट्यात तो चेंडू आला होता. विश्वास पात्र असा फटका नव्हता, तरी सुद्धा चांगला तालमेल बघायला मिळतोय नितीन याचा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. हा एक चांगला चेंडू, याच्या रक्षकाला चकवणारा चेंडू, कारण चेंडू आता सुरुवातीला थर्ड मॅन क्षेत्रामध्ये गेला होता, त्याच्यानंतर आउटफील्डवर वळला गेलाय आणि फाईन लेग मॅन एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑन लॉंग ऑफ. कोलवटाचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. चेंडू मिडऑन मध्ये आलाय. कार्पेटच्या साह्याने 38 सर्कलच्या आत चेंडूला अडवण्यामध्ये सफल झालाय. दुसरी धाव पूर्ण केली जाईल काय, तर उत्तर दिले होय. रनिंग बिटवीन द विकेट्स याचा प्रत्यय बघायला मिळालाय. दोन्ही फलंदाज सुसंगत शिल्लक आहेत. सोयी बाजूने प्रेक्षकांची गर्दी आणि चांगल्या क्रिकेटचं मैदान बघायला मिळतं. शॉट ऑफ लेन फुल करण्याचा येईल. आता चेंडू ऑन साइडला काऊ कॉर्नरच्या वरून जाईल यात काही शंका नाही. बीजी 6 रन. डीजे 4 दिवसामध्ये ऐकायला मिळेल. सागर माळी, प्रशांत आठवडे आणि मी स्वतः संदीप गावण. आता सध्या ऑन साइडला एक चेंडूच्या समाप्तीनंतर अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत.
आकुटोबाचा चेंडूला ऑन साइडला डोलावलाय. चेंडू मिड विकेट पट्ट्यात आहे. क्षेत्ररक्षकाला चकवून बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. 1 बाउन्स 4 रन्स. डीजे फलंदाज तयार झालेत. गोलंदाज समीर तयार. फक्त शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. हा चेंडू ऑफ स्टंपवर होता. बॅटची कडा लागून सीमारेषेपर्यंत जातोय काय असं वाटलं होतं यशी रेषेपर्यंत पोहोचलाय. मात्र तसं काही नाही. धावबाद झालाय फलंदाज 1 धाव सोडत असताना. नवीन फलंदाज झालाय. फुटवर्क करण्याचा प्रयत्न केलाय. बघूया नेमकं काय घडलंय. 1 धाव पूर्ण केली जाईल की काय. 2 धावा डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेलाय. जरी यष्टांना चेंडू स्पर्श करून गेला तरी गोलंदाज पंतांचा इशारा होता. मुकेश येईल पहिला षटक घेऊन. पहिला चेंडू बेरकावून देण्याचा प्रयत्न. पहिल्या चेंडूवर गडी बाद होतोय. मोठा धक्का बसतोय. जबरदस्त झेल सामोरे पडतात देविदास. संघाचं खातं वळतंय. वैयक्तिक सुद्धा खातं वळायचं आहे. चेंडूला हलक्या हाताने खेळून काढलाय. चेंडूला त्या सीमारेषेकडे मिसफील होते. 2 धावा पूर्ण केलेत. तिसरा धावाचा प्रयत्न असेल मात्र थांबवतात प्रकाश देविदास यांना. सामन्याचे नक्की जबरदस्त गोलंदाजी. चेंडूला गेले स्टेट टू द बॉलर. चेंडू जातोय सीमारेषेकडे. मात्र विकास हे चेंडूवर 2 धावा पूर्ण केलेला आहे. मात्र चांगला क्षेत्ररक्षण होत आहे. नक्कीच 2 मात्र षटकार चौकाने ठोकावे लागतील. पॉवर प्ले षटक. चेंडूला बेकावून चेंडू जातोय सीमारेषेकडे. 6 धावांसाठी फटका. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. चेंडूला खेळून काढायचा ऑफ द पॉइंट दिशेने. मात्र धावा चांगली सुरुवात झाली. मात्र शेवटचा चेंडू. चेंडूला बेकावून दिले. डीप स्टेट टू द बॉलर. 4 धावांसाठी. पहिला चेंडू विकास तोलवी घेऊन येते. स्ट्राईक फलंदाज. चेंडूला बेकावून दिले. चेंडूला तेव्हाच्या दिशेने. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण होईल. 1 धाव पूर्ण केले. दुसरा प्रयत्न असेल मात्र थांबवले ते प्रकाश यांनी. देविदास यांना 1 धाव समाधान मानावं लागेल. 1 धावेने संघाचे औषध होते. बघायला मिळते. सर्व प्रेक्षकांचं मनोरंजन होत्या. पुढचा चेंडू विकास यांचा. फुलटॉस चेंडूला घेतलं. चेंडू येतोय मात्र झेल सुटतोय. झेल घेण्याचा प्रयत्न मात्र झेल काय घेत आहे. मात्र 2 धावा इकडे पूर्ण करतील. 2 धाव पूर्ण होतात. झेल काय त्यांना टिपता आला नाही. पुन्हा एकदा पुढचा चेंडू विकास. चेंडूला बेकावून दिलं. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी जबरदस्त फटका. या 6 धावाने संघाचा संख्या वाढते. बॅटमध्ये देविदास टोपण नावाने डेव्हिड म्हणून ओळखला जाते. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळायचा प्रयत्न. मात्र चेंडू निर्धाव जातोय. चांगला बॅकअप करतात. मात्र देविदास सज्ज होतात पुढचा चेंडू खेळण्यासाठी. चेंडूला जोरदार अपील होते आणि क्लेम खेळ संपुष्टात. मात्र यावेळेस त्यांना गोलंदाजी करताना बघितलं होता. मात्र पुढचा चेंडू विकास यांचा जोरदार मारण्याचा प्रयत्न. परंतु चेंडू जायच्या अगोदर चेंडूला बेकावून ठिकाणचे दोन्ही संघ. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडूला बेकावून प्रयत्न. परंतु खराब चेंडूचा इशारा संजय यांचा. पुन्हा एकदा मात्र वाटतंय 11 चेंडू आणि 28 धावा. पुढचा चेंडू. चेंडूला पुन्हा एकदा बेकावून दिले. चेंडू जातोय 6 धावांसाठी. जबरदस्त फटकेबाजी प्रकाशांच्या बॅटमधून. जबरदस्त फटकेबाजी प्रकाशांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा मात्र प्रकाशाने जबरदस्त फटकेबाजी सुरुवात केली आहे. पुन्हा एकदा चेंडू बेकावून प्रयत्न. मात्र चेंडू काही क्षेत्रात प्रकाश यांनी काही संपुटा देते. जबरदस्त झेल. डीजे आमच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पुन्हा एकदा चेंडूला बेकावण्याचा प्रयत्न संजय यांचा. मात्र बॅटची कडा घेते. चेंडू येते ऑनसाइडच्या दिशेने. 1च धाव येईल. प्रकाशांची जागा करते. नवीन पुढचा चेंडू संजय यांचा. सामोरे फलंदाज मनीष. चेंडूला बेकावून देण्याचा प्रयत्न. मात्र चेंडूने उचली गेली. गुड लेग वर पडला चेंडू. संजय सुरुंदाच्या बॅट मधून पुढचा चेंडू देवानंतर. पुन्हा एकदा चेंडू बेकावून. चेंडू येतोय क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि गडी बाद होत आहे संजय यांचा. पहिला क्षेत्र मैदानात सामोरे फलंदाज मनीष. पुढचा चेंडू देविदास यांचा. मात्र क्षेत्ररक्षक चुकतोय. विकेट किपर चुकतोय. चेंडू जातो 2 धावांसाठी.
देवीदास फुलटॉस चेंडू मात्र चेंडूचा फायदा घेता आला नाही मनीष यांना फुलटॉस चेंडू होता गडी बाद होत आहे मनीष यांचा 2 चेंडू आणि 7 धावांची शॉर्टपुट चेंडू होता चेंडूची कळा घेऊन बॅट चेंडूवर जातोय मात्र जे काही टिपता 2 धावा पूर्ण केल्यात तिसऱ्या धावाचा कुठलाही प्रयत्न नसेल 2 धावा मिळते आता मात्र धावांची करा चेंडूला बांधला चेंडू येतोय